मार्केटमध्ये आपल्याला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि उद्या मार्केट कसं राहू शकतं. तर एक्झॅक्टली उद्या आहे शुक्रवार आणि शुक्रवार हा एक सेलिंग डे मानला जातो आणि उद्या एक्सपायरी आहे सेन्सेक्सची. पण आपण सेन्सेक्सवर जास्त फोकस करत नाही, कारण आपलं जे ट्रेडिंग आहे पूर्ण सेफली असतं. त्यामुळे आपण निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या दोन इंडेक्सेसवर फोकस जास्त करतो. आता ही निफ्टी बँक निफ्टी जर समजून चला की तुम्ही जर ह्या ट्रेडिंग फील्डमध्ये नवीन असाल, निफ्टी बँक निफ्टी काय आहे जर तुम्हाला माहित नसेल, तर आपण एक सिरीज लॉन्च केली आहे. ते तुम्हाला आपल्या इंस्टाच्या पेजला किंवा युट्यूबच्या पेजला मिळून जाईल. नक्की एकदा वॉच करा. किंवा तुमचे जे फ्रेंड सर्कल आहेत त्यांनी जर म्हणजे त्यांनी जर ट्रेडिंग शिकणार असेल त्यांना पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ओके. तर सुरुवात करूया आपल्याला नेमकं उद्या प्रेडिक्शन म्हणजे उद्या मार्केटमध्ये कशा पद्धतीने ट्रेडिंग करायचं आहे. ह्याच्या आधी आपण ज्या पद्धतीने वर्किंग केलं त्या पद्धतीने परफेक्टली मार्केटने वर्किंग केलं. इथे एक व्ह्यू पण आपल्याला दिसतोय. हा पण इथे एक बेस्ट व्ह्यू दिसतोय. थोडं जरासं ह्या ठिकाणी जरा फेलियर आपल्याला दाखवलं. ओके. आता बाकीच्या प्रत्येक ठिकाणी चांगल्या पद्धतीने मार्केटनं असं वर्किंग केलेलं आहे. तिथून आपण थोडा खाली घेऊया आणि ह्या दरम्यान आता कुठला आपण एंट्री करणार आहोत. आता एक्झॅक्टली मार्केटचं जे बिहेवियर आहे ते असं दर्शवून येतं की मार्केटला आता इथून नेक्स्ट टार्गेट म्हणजे नेक्स्ट टार्गेटला जायचं आहे. आणि नेक्स्ट टार्गेट कुठला आहे ह्यासाठी मी ते लिहून ठेवलेला आहे. 24,724 हा एक सपोर्ट झोन आहे आतासाठी. ऑलरेडी हा जो झोन आहे हा स्ट्रॉंगच असल्यासारखं मार्केटमध्ये आहे. आणि ह्या झोन नंतर मार्केटला 25,233 वर जायचं आहे. फक्त 24,724 ला मार्केट जेवढं सस्टेन करता येईल किंवा जेवढं थांबता येईल तेवढं बेस्ट आहे. थांबणं आपल्याला पाहिजे. जेवढा वेळ थांबेल तेवढा तो स्ट्रॉंग सपोर्ट बनेल आणि जेवढा तो स्ट्रॉंग सपोर्ट बनेल तेवढं त्याचं पुलबॅक पण मोठा येईल. म्हणजे माझ्या हिशोबानं उद्या जर आता चांगलीच वेळ नसेल तर मग पुढच्या वीकमध्ये सोमवार मंगळवार बुधवार तर येऊ शकतं. कारण कारण ऑलरेडी आपण जे मागच्या वीकमध्ये प्रेडिक्शन केलं होतं की मार्केट अशा अशा लेवलला जाऊ शकतं. मागच्या वेळेला आपण जे प्लॅनिंग केलं त्या प्लॅनिंगनंच मार्केटनं आज बिहेवियर दाखवलेला आहे किंवा हा 2च दिवसामध्ये खतरनाक मुवमेंट दाखवले आहेत. म्हणजे आपण जे मागच्या वीकमध्ये प्लॅनिंग केलं होतं की ह्या वीकमध्ये असं होऊ शकतं, असं झालेलं आहे. आणि पुढच्या वीकमध्ये पण आपण प्लॅनिंग करणार आहे की नेमकं मार्केटमध्ये काय व्हायला पाहिजे आणि हे प्लॅनिंग आपलं उद्या असणार. ओके. आता जस्ट आपल्याला लेवलला फॉलो करायचं आहे. इथून एक सपोर्ट हा एक टार्गेट आहे. ह्याच्यावरती पण बेस्ट कॉलिंग साईडला बी आहे. ह्याच्यावरती गेलं तरी पण बेस्ट आहे. कारण याचं नेक्स्ट टार्गेट 25,233 आहे. एक रिजेक्शन झोन आहे तो पण ह्या ठिकाणी आहे. आणि एक छोटासा रिजेक्शन झोन. ऑलरेडी ह्याच्यामध्ये कुठेही रिजेक्शन झोन नाही. वन साइड रॅली म्हटलं तर काही हरकत नाही. आपला रोड पूर्ण मोकळा ह्या ठिकाणी तुम्ही सीला बसू शकता. अननेसेसरी फॉल आला तर तो न्यूजचा वगैरे इफेक्ट असेल. बाकी कुठल्याही पद्धतीचा इफेक्ट नसणार आहे. ओके. त्यानंतर आपण बघूया बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीने वर्किंग करायचं. तर बँक निफ्टीने एक नवीन सपोर्ट झोन क्रिएट केलाय आणि ह्या सपोर्ट झोन बसून मार्केट रिव्हर्स पण येईल आणि ह्या सपोर्ट झोन बसून मार्केट अप पण जाईल. हा रिजेक्शन झोन आहे आणि सपोर्ट झोन. इथून अप आणि इथून डाऊन येण्याचे चान्सेस जास्त आहेत. हा एकदम बेस्ट वे आहे आणि आता जेव्हा मार्केट म्हणजे ज्या लेवलला चाललंय हा आतापर्यंतचा हाय. मार्केट जायचं रिजन आहे एचडीएफसी बँक. एचडीएफसी बँक स्ट्रॉंग पद्धतीने आता अप चाललंय आणि अप वाढतच चाललंय. तसंच कंटिन्यू जर राहिलं तर मार्केट परत एक 55,000 नवीन हाय करणार, त्याच्यावरती परत जाईल. आणि इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की आपण एक डिस्कशन केलं होतं की मार्केटला ह्या येत्याला म्हणजे परवाच्याच व्हिडिओमध्ये नसून तर एक तुम्ही जर 15-20 दिवसाच्या जर आधीचा व्हिडिओ वगैरे बघितला असाल माझा की 18-19 किंवा त्याच्या आधी दरम्यान, तर मी त्या दरम्यान सांगितलेलं की हा डिसेंबर मंथ एंडिंग पर्यंत बँक निफ्टी हाय ते आपल्या लेवलला जाऊ शकते आणि निफ्टी 26-27,000 लेवल परत क्रॉस होऊ शकते. निफ्टी काय त्या लेवलला अजून गेलेलं नाही, पण जाईल अजून आशा आहे कारण आपल्याला अजून 25 दिवस आहेत. पण बँक निफ्टीनं आपलं ते म्हणणं खरं केलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने त्या टार्गेटला बँक निफ्टी परत आलेला आहे. समजून जरा की तुम्ही ते वाक्य बघून जरी कुठलाही बँकेत जर स्टॉक्स निवडला असता तर आता तर किती तर पट्टीने तुम्ही रिटर्न्स मिळवला असता. त्यामुळे माझं इतकंच म्हणणं आहे की आपल्या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. आपला एकेकाने एक एक व्हिडिओ केअरफुली ऐकत चला. आपण ज्या गोष्टी सांगतोय त्या गोष्टीचा रिफ्लेक्ट तुम्हाला 2-3 दिवसांनी किंवा आठवड्यानंतर 100% दिसू शकतो. फक्त तुम्हाला वेळ द्यायचा आहे शिकण्यासाठी. तुम्ही जेवढा जास्त शिकण्यावर फोकस कराल तेवढं तुम्हाला चांगला आउटपुट मार्केटमध्ये मिळणार आहे. ओके. ह्या लेवलला एकदम बेस्ट वे आहे. एक वन वे रेल आहे असं म्हणतो हरकत नाही. हा पूर्ण आजपर्यंतचा हाय आहे. एक थोडंसं रजिस्ट्रेशन जोर होता. रजिस्ट्रेशन जोर त्याने वर्किंग पण केलंय. कंटिन्यू माझ्याशी कॉल साईडला परत मुवमेंट होऊ शकतो. फॉल यायचं म्हटलं की याच्या ठिकाणी येऊ शकतो पण फॉल मला तर नाही वाटत की फॉल लगेच येईल. आला तर अननेसेसरी कुठलं ना कुठलं तरी न्यूजचा इफेक्ट होऊ शकतो. पण हा पण फॉल जरा न्यूजच्या हिशोबानेच आहे. पण मार्केटनं हा जो म्हणजे मुवमेंट दाखवली ही मुवमेंट म्हणजे असं म्हणलं तर काही हरकत नाही की एफआयडीआय इज बॅक. पण बायर्स मार्केटमध्ये परत आलेले आहेत. अशा एक सरळ भाषेमध्ये एक व्ह्यू म्हणलं तर काही हरकत नाही. बायर्स मार्केटला वरती नेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मार्केट परत एकदा वरती जायला तयार. ओके. एक इथं सांगून आजचा आपण प्रेडिक्शन थांबूया. तर अशाच प्रिडिक्शनसाठी आपल्या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि आपली जी सिरीज चालू झाल्या त्याला चांगलासा एक मस्त प्रतिसाद दिला तर एकदम बेस्ट होऊन जाईल. ओके. थँक्यू.